भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत। भागलपूरच्या सभेतून भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरून राहुल गांधींचा भाजपवर हल्ला। सीएएला विरोध करून काँग्रेस 1984च्या दंगलीचा बदला घेतोय। राम मंदिरावर देखील बोलून काँग्रेसने आमच्या आस्थेचा अपमान केला। सीएए आणि राम मंदिरावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आली आहे। देशाच्या नेतृत्वासाठी इंडिया आघाडीकडे चेहरा नाही। 4 जून नंतर ते एकमेकांचे कपडे फाडतील। मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। काँग्रेस म्हणजे विकासाच्या वाटेतील भिंत। वायनाडमध्ये मतदान झाल्यावर सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल। राहुल वायनाड ही सोडतील लिहून ठेवा। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा। भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा समाजवादी पक्षातून जाहीरनामा। प्रदेश अध्यक्ष अबू आझमींकडे राजीनामा केला सुपूर्द। तर अंतर्गत कुरघोडींच्या राजकारणातून राजीनामा दिल्याची माहिती। वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकरांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप फेटाळला। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करण्यात आला होता आरोप। आदित्यला सीएम पदासाठी तयार करतो असं फडणवीस म्हणाले होते। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरेंच्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ। काँग्रेस शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही। काँग्रेसची भूमिका दलित विरोधी। मिलिंद देवरांचे काँग्रेसवर गंभीर आरोप। तर देवरांच्या आरोपावर पटोले आणि राऊतांचा पलटवार। ते म्हणतात आम्ही सर्व संस्था काढल्या। शरद पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय करत होतो। अजित पवारांचा शरद पवार यांच्यावर निशाणा। नारायण राणेंसाठी मनसे लोकसभेच्या रिंगणात। नारायण राणे आमच्या घरचे नेते, त्यांना निवडून आणणारच। मनसेचे नेते अविनाश जाधवांचं वक्तव्य। शरद पवारांच्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देत नाही। शरद पवारांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी। खोटं बोला पण रेटून बोला हा पवारांचा धंदा। विखे पाटलांची शरद पवार यांच्यावर टीका। जयंत पाटील यांची शिष्टाई निष्फळ। जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम। तर काल गावित यांनी दिला होता भास्कर भगरेंना पाडण्याचा इशारा। लोकसभेला पक्षाला कमी जागा मिळाल्यानं राष्ट्रवादीतील एक गट अजित पवारांवर नाराज। सूत्रांची माहिती। तर नाशिक लोकसभेच्या संदर्भात भाजपच्या नेत्यांचा दबाव झुगारत पक्षात कुजबूज। सूत्रांची माहिती। नवनीत राणांकडून राऊतांना तीन टप्पर म्हणून उल्लेख। तर अमरावती को इतने हलके में मत लेना। सुनेवरील टीका अमरावतीकर सहन करणार नाही। नवनीत राणांचा संजय राऊतांना इशारा। उदयनराजे भोसलेंनी नवी राजकीय खेळी। उदयनराजे भोसलेंनी घेतली प्रभाकर घारगेंची भेट। प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते। तर उदयनराजेंच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण। राहुल गांधी 24 एप्रिलला अमरावतीच्या दौऱ्यावर। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेला करणार संबोधन। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक। बैठकीत रावेर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा जयंत पाटलांचा प्रयत्न। माझी यंदाची शेवटची निवडणूक। शिवाजीराव आढळरावांची भावनिक साथ। तर आढळरावांनी हे मनोरंजक वक्तव्य केलं, यातून त्यांचा मी अधोरेखित होतो। अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवर केली खोचक टीका। पंतप्रधान मोदींकडून जानकरांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख। माझ्या लहान भावाला विजय करा। मोदींचं परभणीकरांना आवाहन। महाराष्ट्रामध्ये लवकरच मोदी शहांच्या सभांचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 सभांचं आयोजन। तर अमित शहांच्या 3 सभांचं आयोजन। रायगडमध्ये राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का। काँग्रेसचे मुश्ताक अंतुले करणार राष्ट्रवादीत प्रवेश। 23 किंवा 24 एप्रिलला पक्षप्रवेश करण्याची शक्यता। जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष केदार कुलकर्णींसह 25 आजी माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी 85 जणांनी घेतले उमेदवारी अर्ज। संदीपान भुमरे, विनोद पाटील, हर्षवर्धन जाधवांनी देखील घेतला उमेदवारी अर्ज।
वसंत मोरेंकडून पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल. शक्ती प्रदर्शन टाळत एकटे जात वसंत मोरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. सुरेश बिराजदारांना विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय स्पष्ट बसणार नाही. अजित पवारांचा सुरेश बिराजदार यांना भर सभेत शब्द. भाजपकडून संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न. आशिष शेलारांनी भेट घेऊन संजय काकडेंशी केली चर्चा. अजित पवारांचा डमी उमेदवारी अर्ज नामंजूर. निवडणूक आयोगाकडून झालेल्या तपासणीमध्ये अर्ज नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर. बसपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मायावती 22 एप्रिलला परभणीत येण्याची शक्यता. बसपाचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ सभा होण्याची शक्यता. वर्धा लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या वतीनं 2 सभा, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची 22 एप्रिलला होणार सभा. सोलापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा तडाखा. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात, तर पावसामुळे बसलेगाव मरोळगी मार्गावरील वाहतूक ठप्प, तर शेती पिकांचं देखील मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.